नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. पीक विमा मिळवण्यासाठी हे काम करावेच लागणार आहे, नाहीतर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा अपडेट असणारा व्हिडिओ हा स्किप न करता बघा. पूर्ण अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सन 2023 मध्ये खरीप हंगामात पीक विमा योजनेत अर्ज नोंदवलेल्या शेतकऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार 25% अग्रिम पीक विमा वाटपाचे काम पूर्ण झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडे कृषी विभागाची पाणी पुरवठा केल्याने राज्यातील 52.73 लाख शेतकऱ्यांना 2,330 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यात आलेला होता. परंतु काही अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात आली नसून जानेवारीच्या शेवटपर्यंत 49,58,000 शेतकऱ्यांना 202,243 कोटी रुपये वाटप झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. परंतु अद्यापही काहीही अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित करण्यात आलेली नाही. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 1,73,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार संलग्न नाही, त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक विमा बँकेकडून वाटप झालेला नाही. कृषी विभागाच्या माहितीनुसार राज्यातील 1,75,000 शेतकऱ्यांना 87 कोटी रुपयांचा पीक विमा वाटप होणे अजून बाकी आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी लवकर आपल्या बँक खात्याला आधार संलग्न करून घ्यावे. त्यानंतरच या 1.73 लाख शेतकऱ्यांना रखडलेला पीक विमा बँकेकडून वाटप होईल अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना आले आहे तसेच त्या शेतकऱ्यांना 1,000 पेक्षा कमी पीक विमा मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना पूरक अनुदान दिले जाणार आहे. 1,000 पेक्षा कमी पीक विमा मिळालेल्या 1.33 लाख शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने वेगळे नियोजन सुरू केले आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी वेगवेगळ्या कारणामुळे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयात लावावेत असे आदेश प्रशासनाला दिले आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तुम्ही बँकेशी संपर्क करून तुमचे बँक खाते संलग्न करून केल्यानंतर तुम्हाला तुमचा पीक विमा मिळेल. पीक विमा मिळाला की हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. चेक करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स दिली आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.